नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी अनिता जमधडे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज ना दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती. पक्ष्यांच्या आवाजासोबत पक्ष्यांचा आवाज ऐकून ना घरामध्ये अशी प्रसन्नता वाटायला लागली होती. अचानकच त्यांचा आवाज खूप दिवसानंतर ऐकायला येत होता आणि असं दृश्यांना कुठं बघायला पण मिळत नाही हल्ली. आणि त्यानंतर इथे कॅरोच्या टिफिनला सुरुवात केलेली. आज त्याच्या टिफिनसाठी ना इथे मोड आलेली मूग जास्त ना त्याचे उत्तप्पे बनवायचे होते. मागे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होते याचे उत्तप्पे रेसिपी. तर काही नाही, मोड आलेले मूग जे असतात ना ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकून 10-15 मिनिटासाठी ठेवायचे. आणि इथे ना जे बटर आहे ना तव्यावरती तेल लावून पसरवून घ्यायचं. ते आधी मी एक ट्रिक सांगितली तुम्हाला. जर डोसे किंवा ते उत्तप्पे जमत नसेल ना तर मीठ टाकून त्याला चांगलं इकडून तिकडून हलवून घ्यायचं आपल्याला 1-2 मिनिटासाठी आणि ते मीठ पूर्णपणे काढायचं. त्यानंतर ना पाण्याचा शिपका मारायचा, कपड्याने पुसून घ्यायचं, परत तेल लावायचं आणि मग डोसे किंवा उत्तप्पे जे बनवायचे ते चांगले बनतात. तर वरतून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ॲड करायची. मी इथे ना लाल मिरची आणि हिरवी मिरच्या दोन्ही वापर केला नाही, कारण ना कॅरोला तिखट खायचं खूप जीवावर येतं आहे सध्या, त्यामुळे बनवलं नाही मी तिखट. आणि इथे ना खूप दिवसानंतर मला पुरी खायची इच्छा झाली होती चहासोबत, म्हणून पुऱ्या केल्या होत्या, त्याचाच नाश्ता केला होता. आणि काल जे टोनर बनवलं होतं मी, रोजमेरी लिव्स आणले होते ते, आणि थोडंसं त्यामध्ये मेथी सीड्स, तांदूळ ॲड करून ना मी तांदूळ आणि मेथी सीड्स मी रोजमेरी लिव्स उकळून घेतले आणि पाणी थंड झालं, त्यामध्ये मेथी सीड्स आणि तांदूळ ॲड करून रात्रभर ठेवलं आणि त्याचं टोनर मी बनवलं होतं. आणि याचा इफेक्ट मला खूप छान वाटला आहे. त्यानंतर ना बाजरीच्या भाकरी आहेत ना त्या मी असे तुकडे करून उन्हामध्ये वाळून ठेवले, कारण ना मला त्याचे स्नॅक्स बनवायचे होते. माझ्या लहानपणी माझी मम्मी सुद्धा आम्हाला हेच खाऊ घालायची आणि टी टाईम म्हणून आम्ही मस्तपैकी खाऊन घ्यायचो. खूप छान लागायचे आणि अन्नही वाया जायचं नाही असं म्हणून ना मम्मी स्नॅक्स म्हणून आम्हाला खाऊ घालायची. त्यानंतर इथे आज बनवायची ती दोडकी आणि गिलकीची भाजी. तर त्याची भाजी बनवली आणि पोछा मारायचा बाकी राहिला होता माझा, तर पोछा मारून घेतला इथे. तोपर्यंत कामही आपलं पटकन होतं भाजी होईपर्यंत आणि लगेचच जेवायला बसलो होतं. इथे आत्याची तयारी चालू होती, लेकीकडे जायचं होतं म्हणून. तर माझ्या मोठ्या नंदेच्या पायाला ना थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी इंजेक्शन घेतलं होतं म्हणे कोणतं तरी, आणि ते इंजेक्शन घेतलं की 10 दिवसासाठी पाण्यामध्ये पाय अजिबात घालायचं नव्हतं, म्हणून आत्या चालल्या होत्या का थोडंसं जे पाण्यावरचं काम आहे ना ते करण्यासाठी. इथे माझे भाचे आले होते आणि ते दोघं गाडीवरती जाणार होते. कॅरोस पण मागे लागला होता, पण आजीनं पैसे दिले म्हणून मग शांत बसलेला. दोघ्या भावाला 50-50 रुपये भेटले. मग काय शांत बसून घेतलं भावाने. इथे ना कॅरो परत थोडंसं लागला होता, मग त्याला थोडं धावले आणि मग शांत बसून घेतलं. त्याला ना असं शाळेत जायचं जीवावर होतं म्हणून ना तो असं मागे लागतो फिरायला मिळताना, मग तेवढंच म्हणून. इथे रात्री मग आम्ही दिवसभर झोप घेतली आणि एक केक बनवला होता, कारण ना कॅरोला मी जे केक बनवायचे मेजरमेंट कप असतं ना ते मिशोवरतून ऑर्डर केलेले होते बऱ्याच दिवसापासून, आणि ते बघितले का त्याला येऊन जाऊन आठवण यायची की मग मी केक कधी बनवणार. म्हणून म्हटलं आज चला मी ना केक बनवते. मागे ना मी असे अंदाजेच बनवायचे, पण मी हे मेजर कप आणले, म्हटलं चला आपल्याला काम सोपं होईल. तर इथे जे आपल्याला लिंबू असतं ना त्याचं सगळं जे हिरवं आहे ना किसून घ्यायचं त्याचं साल, आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घ्यायची आणि ती चुरगळून घ्यायची. त्यानंतर एका पातेल्यात ट्रान्सफर करून घेतलं. 1 चमचा लिंबूचा रस घेतला आणि दूध आणि तेल जे आहे ना मी अंदाजेच घेतलेलं, एका वाटीत ते आणि दूध आणि तेल घेतलेलं कपामध्ये, आणि हे अंदाजेच टाकलेलं मी. आता याचं मेजर मला कळत नाही, पहिले पण मी अंदाजेच घ्यायचे, त्यामुळे आता बघू. सांगायचं म्हटलं तर आता सगळ्यांकडेच कप वगैरे नसतात ना, त्यामुळे मी अंदाजेच सांगते. आता हे कालवून झालं की साखर पगडेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं, आणि यामध्ये जेवढं मैदा बसेल ना, असं आपल्याला इडलीचं बॅटर असतं तिथपर्यंत त्या कन्सिस्टन्सी नुसार ना आपल्याला जेवढं मैदा बसेल तेवढं टाकायचं. इथे मी 1च कप घेतलेला, त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घेतलेलं, ते चाळूनच घ्यायचं बरं का. आता इथे ना चाळून घेतलेलं मी, आणि जेवढं माझं दाटसर होईल ना तेवढं मी त्यामध्ये मैदा टाकलाय, पण माझा एवढ्या ह्याच्यामध्ये बरोबर झालेलं होतं. आता इथे ना तुम्ही बघू शकता अजून मला त्यामध्ये दूध ॲड करायची गरज पडली होती. असं थोडं तुम्ही वरतून सुद्धा टाकू शकता, पण इथे ना मी तेल परत ॲड केलं आणि ते मी चुकले, कारण तेल नव्हतं ॲड करायला पाहिजे. थोडंसं तेलकट लागायला लागलं होतं, थोडंसं एक्स्ट्राच पडून गेलं ना माझ्याकडून इथे, त्यामुळे. पण केक 1 नंबर झालं होतं. जो मार्केटमध्ये मिळतो का ते ब्रिटानियाचे केक तसंच लागत होतं अगदी. आणि इथे ना आता दूध टाकलं, परत 2दा दूध टाकलं आणि मी कंटिन्यू हलवत राहिले. त्यामध्ये ना व्हॅनिला एसेन्सचे 3 थेंब ॲड केलेले, नसेल तरी काही हरकत नाही. आता व्हॅनिला एसेन्स
राहतच असं सगळ्यांकडे नाही. तर व्हॅनिला एसेन्स मी 3 थेंब मी बरोबर ॲड केले. त्यामध्ये चेरी ॲड केलं. 10-20 रुपयाचं पॅकेट मिळतं हे मार्केटमध्ये शॉपमध्ये, तर ते ॲड केलेले. आणि आता मीठ मी ना पातेल्यामध्ये तापत ठेवलेलं होतं वाफ होण्यासाठी, त्यावर झाकण ठेवलेलं होतं. आणि एक स्टँड मी आतमध्ये ठेवलेलं होतं इथे गॅसवरती, तुम्हाला दिसतंय. आणि रोलिंग पेज असतात ना आपले वहीचे पेज, तेच मी ह्या भांड्याच्या आकाराचे कट करून घेतलं, त्याला तूप लावलं आणि तेच बुडायला टाकलं होतं. आणि जे बॅटर बनवलं केकचं ते ॲड केलं. आणि हे केक बनवायला मला पूर्ण 1 तास लागलेला होता. आणि यामध्ये आपल्याला मीठ जास्त ना, कुकरमध्ये पण तुम्ही मीठ टाकू शकता, वरून झाकण लावायचं, पण वरतून ना शिट्टी नाही लावायची, तसंच हे करायचं. आणि शिट्टी जर लावली तर 2-3 शिट्ट्या थेंब नाही, 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे करायचं. पण शक्यतो लावूच नका शिट्टी, कारण उडण्याची शक्यता जास्त असते. कारण मी तरी अजूनपर्यंत केलेलं नाही, पण मी म्हणेन की शिट्टी लावूच नका. आणि केक व्हायला मला पूर्ण 1 तास लागला. इथे तुम्ही केक बघू शकता, पण माझ्याकडून थोडंसं दुर्लक्ष झालं, 1 तासाच्या वरती झालेला होता टाईम, म्हणून ना थोडंसं मी टाईम सेट केला नाही, म्हणा अंदाजेच काढला. 2-3 वेळेस मी काढून बघितलं पण झालंच नव्हतं. पण तो खालून झालेला होता, थोडंसं चिकटून गेला आहे पेपरमुळे. तर इथे ना तो पण खूप छान क्रंची लागत होता खायला. इथे तुम्ही बघू शकता कॅरोने तर खूप छान लागला, असं टेस्टी झालेला होता. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.